तर मी वंचित बहुजन आघाडीकडून तिकीट मागण्याचा माझा उद्देश होता. मी सुरुवातीला तुमच्या बाईटमध्ये सांगितलं होतं, आपल्याला तिकीट घ्यायचं तर वंचित बहुजन आघाडीचं साथ घ्यायची, म्हणजे आपल्याला साथ पाहिजे कोणातरी. मग मी सरदेव बाळासाहेबजी आंबेडकर यांना भेटलो. त्यांना म्हटलं, मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला तुम्ही तिकीट द्या. मला जर तिकीट दिलं तर माझ्या शेतकऱ्याचा फायदा होईल, मराठा समाजाचा होईल, मुस्लिम समाजाचा, म्हणजे धनगर समाजाचा, सगळ्यांचाच म्हणजे समाजाचा फायदा होणार आहे. कारण की त्यांचे मी प्रश्न संसदेत मांडण्यासाठी जाणार आहे. काय प्रश्न परभणी लोकसभेचे आहेत असं वाटतं? परभणी लोकसभेचे खूप असे अनंत प्रश्न आहेत. असे जर यादी काढायला बसली तर आपल्याला पुरणार नाही. कारण की तुम्हाला एक सांगू इच्छितो, पहिला प्रश्न परभणी शहराला MIDCचा प्रश्न आहे सगळ्यात मेन. त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर भावाचा प्रश्न आहे, शेतकऱ्याचा कापूस विकायला न्यावा तर तिचे भाव कमी करतात, म्हणजे हमी भाव भेटत नाही, तिथे गेल्याच्या नंतर भाव कमी करतात, म्हणजे खूप काही अशा अनंत अडचणी येतात. एकीकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, दुसरीकडे 2 वेळेला खासदार असलेले महाविकास